आज मला मेकअप प्रोडक्ट्स घ्यायला जायचं होतं, पण त्याच्या आधी मी पाटीला विचारले, आज स्वयंपाकामध्ये काय बनवू? त्यांच्याकडून लगेच आवाज आला की काल आणलेले आंबे आहेत, त्याचंच चपाती रस बनव. आता हे आंब्याचं सीझन संपत तर आमची तर वरे वरे रस चपाती हेच बनणार आहे वाटलेले. इकडे मी सकाळी उठून किचन आणि देवघर छान झाडून पुसून घेते, पण हे एक हॉल राहून जाते, कारण 8 वाजोबर तर बापले काय तिथून उठणार, म्हणूनच नंतर हे काम करून घ्यावं लागलेलं आहे. त्याच्यानंतर आम्ही थोडीशी शॉपिंग करायचे, मग सकाळी लवकरच बाहेर आलो. आता सकाळचे 9 वाजले तरी सुद्धा एवढं सटसट होऊन लागलं त्याने, म्हणूनच मी सोबत स्टॉल सुद्धा घेतलते, कारण लालूबाईला टोपी घालायला आवडणार. जायच्या मनार असं पार्लर बघितलो, पण एक पण ओपन नव्हतं, म्हणून आधी आम्ही जनरल स्टोअरला गेलो. तिथे गेल्यावर थोडे हेअर एक्सेसरीज आणि जे काही मेकअप प्रोडक्ट्स पाहिजे होतं ते सगळं बघितले आणि साईडला काढून ठेवले. पण इकडे बाप लेक असं वेट करायला की कवा मम्मी बाहेर येते म्हणून. पण इकडे मी फुल कन्फ्यूज मध्ये होते की कोणतं प्रोडक्ट घेऊ काय नाही म्हणून, कारण मी जास्ती मेकअप करणार बघू त्यावेळेस ट्राय करायचे म्हणून शॉपिंग करायला आले. आणि ते शॉपची आंटी सुद्धा मला तसलीच भेटली, म्हणजे माझ्यासारखंच, त्यांना पण काही समजणार झालं. असं एक पार्लर ओपन होतं म्हणून यायच्या तिथं जाऊन आलो आणि घरला येतानाच पाटीलचे इस्त्रीचे कपडे घेऊन आले, त्यांच्यासोबत माझी साडी सुद्धा. सो बाय.